नमस्कार, आपका इंडियन हेडलाइन न्यूज नेटवर्क में स्वागत है। संपादक तुषार कमल पचने मेरे साथ इस वीडियो में बने रहिए। हो, बरोबर आहे। कारण की जसं वार्डातली समस्या, वार्डामध्ये नगरसेवक असतो त्याला माहीत असते, प्रशासन अधिकारी हा नगर परिषद मध्ये बसलेला असते, तो वार्डात जाऊन पाहणार नाहीये ना। आज आपण नगरसेवक आहे उमेदवार उभं कशाला करतो? जे लोकांची आहे समस्या त्याच्यासाठीच उभा करतो ना आपण। आणि ते लोक त्यांना समस्या सांगतात, सांगितल्यानंतर त्या आपण समस्या घेऊन गेले एखादा व्यक्ती तर त्या सोडवण्याचा आपण प्रयत्न करतोच। नमस्कार, आपण आलेलो आहोत प्रभाग नंबर 8 मध्ये सौ दीपाली अमित कुंजेकर आणि यांना भाजपाने उमेदवारी दिलेली आहे आणि त्या आता निवडणुकीच्या रिंगणात पहिल्यांदाच उभे आहे। तर काय वाटतं आपल्याला की आपण पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपण आलात, काय वाटतं पहिल्यांदा? नमस्कार, मी दीपाली अमित कुंजेकर। आज मी प्रभाग क्रमांक 8 मधून आपली भारतीय जनता पार्टी कमळ या चिन्हावर उमेदवारी म्हणून उभी आहे। आज आपल्या परिसरामध्ये जे आपले भारतीय जनता पार्टीने जे कार्य केलेले आहे, जे अगोदरचे उमेदवार होते त्यांनी चांगल्या प्रकारे कार्य केलेले आहे। जसं रस्ते आहेत, आपल्या आजूबाजूचा परिसर आहे, बगीचे आहेत, म्हणजे एकदम छान आणि व्यवस्थित कार्य केलेले आहे। आणि त्याच प्रकारे आज मी नवीन या वार्डातली प्रभाग क्रमांक 8 मधली एक सर्वांच्या परिचयाची एक मुलगी आणि सून म्हणून या वार्डातली आहे। आणि एक मला नवीन चेहरा म्हणून आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्या उमेदवारीचा मी म्हणजे आपल्या वार्डामध्ये असलेल्या महिला आहेत, महिला माझ्या बहिणी आहेत, माझ्या मैत्रिणी आहेत, त्यांच्या विश्वासावर, म्हणजे माझ्या मैत्रिणी आहेत, माझ्या बहिणी आहेत, माझ्या आई आहेत, माझे भाऊ आहेत, माझे सर्व यांच्या त्यांना विश्वास पात्र ठरेल अशी मी सर्वांना आपल्याकडून एक ग्वाही देत आहे। आज आपल्या 2.5 वर्षे भारतीय जनता पार्टीतील उमेदवार हे आपल्या वार्डाचा यांनी चांगल्या प्रकारे विकास केलेलाच आहे, पण त्याच्यानंतर आपला कोरोना आला। 3 वर्ष आपले कोरोनामध्ये गेले, त्याच्यानंतर म्हणजे असं झालं आपलं 5 वर्ष। त्याच्यानंतर मग काय झालं की कोणतेच आपल्या जसं उमेदवार या नगर परिषदमध्ये होते नाही आणि प्रशासकीय अधिकार हे चालत होते, त्यामुळे काही कामं राहिले बाकी। काही कुठच्या वार्डातलं कोणत्या वार्डातले रस्ते नाही झाले, नाल्यांची समस्या, ह्या गोष्टी राहिलेल्या आहेत। तर माझी जसं आता मला उमेदवार म्हणून लोकांनी हे दाखवलं, आपली इच्छा दाखवली, मी निवडून आल्यानंतर जे राहिलेले काम आहेत ते करण्याचा, परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करेन आणि त्यांच्या विश्वासावर मी कायम ठेवेन। मला एक गोष्ट सांगा, आपण पंकज भाऊ बालपांडे यांच्यासोबत आपण उभे आहात, त्यांच्या जोडीने उभे आहात, तर आपल्याला पंकज भाऊंची पण साथ आहे? हो, त्यांची चांगल्याच प्रकारे साथ आहे, कारण की त्या भाऊंचे कार्य खूप छान आहे। त्यांनी वार्डामध्ये केलेले जे कार्य आहेत, रस्ते आहेत, नाले आहेत, ते म्हणजे आपण म्हणू नाही शकत, त्यांना चांगल्या प्रकारे केलेलं आहे आणि लोक त्यांचं नाव पण घेतात। त्याच प्रकारे त्यांनी मला पण एक नवीन चेहरा म्हणून आपल्या सोबत या वार्डातून एक उमेदवारी म्हणून मला चान्स दिला, मी त्यांचे मनापासून आभार मानतेच। आणि त्याच प्रकारे वार्डातले लोकांचा सर्वे करण्यात येते, त्या सर्वेमध्ये पण आपल्याला माहीत होते की उमेदवार त्यानुसार आज आपल्याला संधी दिली, त्याबद्दल पण मी म्हणजे खूप वेळ आहे, खुश पण आहे। आणि मेन गोष्ट कसं की मला एक सामाजिक कार्य करायला मिळालं, मला त्याचा खूप आनंद आहे। म्हणजे आपल्याला हेच म्हणायचं आहे की प्रशासक राज असल्या कारणाने
भरपूर कामे रखडलेली आहेत ती त्या योग्य वेळेमध्ये झाली नाही, म्हणून आता अचानक निवडणुका लागल्या, त्याची संधी आपल्याला मिळत आहे, म्हणून आपण कामं करत असंच म्हणावं लागेल. हो, बरोबर आहे. कारण की जसं वार्डातले समस्या, वार्डामध्ये नगरसेवक असतो त्याला माहीत असते, प्रशासन अधिकारी हा नगर परिषद मध्ये बसलेला असते, तो वार्डात जाऊन पाहणार नाहीये ना. आज आपण नगरसेवक आहे उमेदवार उभं कशाला करतो, जे लोकांची आहे समस्या त्याच्यासाठीच उभा करतो ना आपण. आणि ते लोक त्यांना समस्या सांगतात, सांगितल्यानंतर त्या आपण समस्या घेऊन गेले एखादा व्यक्ती तर त्या सोडवण्याचा आपण प्रयत्न करतोच. आणि वार्डातल्या समस्या हे उमेदवारालाच सांगू शकतात, डायरेक्ट नगर परिषदला जाऊ शकत नाही. त्यामुळे आणि हा चान्स मिळालेला आहे आपल्याला नगरसेवकासाठी, तर मला वाटते की आपल्या वार्डातून मी चांगले प्रकारे कार्य करीन. आणि शिकलेली आहे तर मला ह्या गोष्टी कळतातच, असं नाही कळत म्हणून. आणि ज्या माझ्या बहिणी आहेत, माझ्या आई वर्ग आहे, ज्यांना कळत नाही, समजत नाही, त्यांच्या काही समस्या असतील, माझ्या भाऊ वर्ग आहे, त्यांना काही समस्या असतील तर त्या मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करीनच, माझ्याकडून जेवढं होईल तेवढं, एवढी ग्वाही देते. ताई, आपण न्यूज हेडलाईनला आपण अमूल्य वेळ दिला आपला, याबद्दल न्यूज हेडलाईन तर्फे आपल्याला धन्यवाद देतो. आपल्याला आपण पुढील वाटचालीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आपल्याला काही बोलायचं आहे? नमस्कार. प्रभाग क्रमांक 8 मधून ब गटातून दीपाली अमित कुंजेकर, तसंच अ गटातून पंकज वसंतराव बालपांडे आणि आपल्या नगराध्यक्षासाठी प्रदीप मोतीराम पडोळे. आम्हाला तुम्ही भरघोस मताने निवडून द्या, एवढीच मी तुम्हाला प्रार्थना करते. नमस्कार.